नमस्कार, मी आनंद धर्मा तुंगळे. आपण पाहतात मुंबई जनता न्यूज. आज आपण गोरेगावमध्ये वॉर्ड क्रमांक 53 मधून आपले सुशिक्षित डॉक्टर हेमंत नाना ठाकूर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता उद्या त्यांना एक चिन्ह पण भेटणार आहे आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. तुमचं पहिली गोष्ट तर मुंबई जनता न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही आपली उमेदवारी दाखल केली. मला एक प्रश्न आहे की तुम्ही डॉक्टर, एक सुशिक्षित डॉक्टर असून तुम्ही या राजकारणात का पडलात? सर, थँक्यू मुंबई जनताने मला ही संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. मी गेल्या 20 वर्षांपासून दिल्ली सरनगरमध्ये राहतोय. बरोबर. डॉक्टर आहे, सगळं छान आहे. लोकांचा मला प्रश्नच हा आहे की अरे बाबा तू या घाणीत का पडतो. बरोबर बरोबर. पण मला एक कळतं की जर आपल्याला व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे. येस येस. आज विभाग क्रमांक 53 हा जो आपला एरिया आहे, या एरियामध्ये बिंबिसार नगर, वनराई कॉलनी आणि विशेषतः आरे कॉलनीचा मोठा परिसर आपल्या या विभागामध्ये येतो. जिथे आपले आदिवासी बांधव राहतात, बरेचसे Okay. गोरगरीब तिथे राहतात आणि बरेचसे अशी मंडळी की मी ज्यांना एक मध्ये जरा थोडासा ब्रेक घेतो. तुम्ही आरेमध्ये गेलात? मी आरेमध्ये फिरलोय, मी Okay. पाड्यामध्ये फिरलोय आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी बीएमसी मध्ये मध्ये मी काम केलेलं आहे. ओके. आणि त्यावेळेला आम्ही आरेचे पाडे, न्यूझीलंड हॉस्टेल असेल किंवा रॉयल पंप्स मध्ये तिकडे Yes. जे पेशंटना सुविधा देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. बरोबर. आणि ते करताना मला असं जाणवलं की इथे आजही बेसिक गोष्टींची सुद्धा इथे किती कमी आहे. म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य. एक डॉक्टर असल्यामुळे मला बरोबर. तिथे ती गोष्ट फार जाणवली की इथल्या लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा आजही मिळत नाहीये. 2025-26 आता उजाड हो हो हो. आणि इतके वर्ष होऊन सुद्धा आजही आदिवासी किंवा त्या आरेमधल्या भागातल्या लोकांना आज बेसिक सुविधांची सुद्धा, ज्या मूलभूत गरजा आपण म्हणतो त्याची सुद्धा तिथे वानवा आहे. तिथे प्रत्येक पाड्यापर्यंत व्यवस्थित धड रस्ता झालेला नाहीये. हो. तिथे पाण्याची समस्या आहे. बरोबर. तिथे चांगली शौचालय नाहीये. कितीतरी महिलांना कितीतरी प्रॉब्लेम तिथे होतात. हो. बऱ्याच वेळेला गरोदर महिलांना तिथून बाहेर आणेपर्यंत त्यांच्या वर तिकडे इमर्जन्सी येऊ शकते किंवा एखाद्याला तिथे हार्ट अटॅक आला किंवा सर्पदंशाच्या केसेस असतात किंवा एखादा तिथे कुत्रा वगैरे चावला तर त्याच्यासाठी व्हॅक्सिनेशन प्रत्येक वेळेला तिथे उपलब्धच असेल की नाही याची म्हणजे शंका आहे. बरोबर. तिथून बरेचशा म्हणजे तिथे आर्यामध्ये जे छोटंसं हॉस्पिटल आहे त्याची सुद्धा दुरावस्था सगळ्यांनी बघितलेलीच आहे. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तिथे बेसिक शाळांची सुद्धा, आपल्याकडे बीएमसीच्या शाळा आहेत पण त्या बीएमसीच्या शाळांचा दर्जा काय आहे हा एक महत्वाचा मुद्दा तिथे मला वाटला. आणि मी पहिल्यापासून एक समाजकारणामध्ये होतोच, पण समाजकारणामध्ये आपण आपल्याला लिमिटेशन्स असतात. आणि बऱ्याच वेळेला मग ते रस्त्यावरचे खड्डे, पाणी, लाईट, आरोग्य, शाळा आणि ह्या सुविधा आपल्याला जर तिथे बदल घडून आणायचा असेल तर आपल्याला नक्कीच व्यवस्थेचा भाग व्हायला पाहिजे ही जाणीव मला कुठेतरी झाली. आणि म्हणून मी ठरवलं की ह्या वेळेला ही संधी आपण सोडायची नाहीये. आपण ह्या संधीचा उपयोग घ्यायचा आहे, उपयोग करायचा आहे आणि नक्कीच जनतेच्या सेवेसाठी म्हणून आज मी ही नगरसेवकाची, महानगरपालिकेची निवडणूक लढवत आहे विभाग क्रमांक 53 मध्ये. बरोबर. अच्छा, मला एक डॉक्टर साहेब सांगा की तुम्ही जनतेची नाडी बघून तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवता. बरोबर आहे? बरोबर आहे. तर आता तुम्ही एक प्रतिनिधी म्हणून कसं सोडवाल? तुम्ही 100 दिवसाचा कसा कालावधी तुम्ही काय कराल? म्हणजे जर निवडून आलात तर तुम्ही काय कालावधी, त्या कालावधीमध्ये 100 दिवसामध्ये तुम्ही कोणते कोणते प्रश्न असे सोडवाल तुम्ही? एक मला थोडक्यात सांगा. येस येस. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या विभागामध्ये एसआरपीएफ, बिंबिसार नगर, वनराई कॉलनी आणि आरे. तर मी स्थानिक बिंबिसारचा असल्यामुळे मी तिकडच्या समस्या मांडतो. बिंबिसार नगरमध्ये आज 2 प्रकारची तिथे विभागणी असते. एक संक्रमण शिबिरामध्ये लोक राहतात आणि काही बिल्डिंग नंबर 18 ते 31 मध्ये म्हाडाच्या जे कॉम्प्लेक्स आहे तिथे लोक राहतात. तर त्यांच्याही समस्या वेगळ्या आहेत, यांच्या समस्या वेगळ्या आहेत. तर आपल्या संक्रमण शिबिरामध्ये जे लोक राहतात त्यांच्या मूळ समस्या ज्या आहेत की तिथे आज म्हाडाने भाडेपावती तिथे देत नाही किंवा ते भाडं जास्त मागतायत. काही लोकांना 5-5 लाख, 10-10 लाख, 20-20 लाखापर्यंत भाडी भरायला लावते म्हाडा. आणि तो मुद्दा अतिशय कळीचा मुद्दा आहे. एक नगरसेवक म्हणून मला जे जे करता येईल तो विषय सोडवण्यासाठी ते आपण नक्की प्रयत्न करू. तिथे स्थानिक लेवलला घनकचरा व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे. कचऱ्याचे डबे सुद्धा आज तिथे दिले गेलेले नाही आहेत बऱ्याचशा बिल्डिंग्स मध्ये. बरोबर. साफसफाई होते, नाही असं नाहीये, पण बऱ्याच वेळेला तो कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो आणि तिथे त्याचं नियोजन करणं हे फार महत्वाचं आहे. आमच्या इथे एक मोठं ग्राउंड आहे
गणेश मैदान त्या ग्राउंडची दुरावस्था झालेली आहे. तिथे मुलांना खेळता येत नाहीये. त्या ग्राउंडमध्ये दिवे नाहीये. ते दिवे नसल्यामुळे तिथे बरेचसे चरस गांजा आणि ही सेवन करणारे जी लोक असतात त्यांचं तिथे आता प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे एरियामध्ये लोकांना फिरायला सुद्धा आता भीती वाटायला लागलेली आहे. सो ह्या गोष्टींवर मी तिथे फोकस करणार आहे आणि बिंबिसार नगरमध्ये पार्किंगची फार मोठी समस्या आहे. तो आजच्या घडीला एक ज्वलंत मुद्दा आहे. भले आपल्याला तो कदाचित काही वाटणार नाही, पण आता गेल्या आठवड्यामध्ये एक असा प्रसंग झाला जिथे एक आग लागली होती एका बिल्डिंगमध्ये, छोटीशी आग लागली होती. पण फायर ब्रिगेडचा ट्रक दोन्ही बाजूला पार्किंग गाड्या पार्क केल्यामुळे आतमध्ये येऊ शकला नाही. म्हणजे ती जर आग मोठी असती आणि जर काही जीवितहानी झाली असती. जीवितहानी घडू शकली असती, पण नशिबाने तिथे काही घडलं नाही. पण फायर ब्रिगेडची गाडी आत न येणं हे फार आपल्यासाठी म्हणजे दुर्दैव आहे आणि ती धोक्याची सूचना आहे. बरोबर. आणि म्हणून मग तो पार्किंगचा मुद्दा सुद्धा आपल्याला तिथे सोडवणं गरजेचं आहे. बरोबर. वनराई कॉलनीमध्ये आपण जर पुढे गेलो तर वनराई कॉलनीमध्ये आता तिथे रिडेव्हलपमेंट प्रश्न तिथे सुरू आहे रिडेव्हलपमेंटचं. ओके. आणि तिथे लोकांना तिथे जे आता हॉकर्स तिथे अनधिकृतरित्या वाढलेले आहेत किंवा समोर त्यांच्या आयटी मधली लोक आहेत तिथे नेस्को आणि निर्लॉन सारखे जे आयटी पार्क्स आहेत तिथून जी मंडळी ह्या बाजूला येतात आणि ते हॉकर्स त्यांना सर्व करत असतात आणि त्याच्यामुळे तिथे प्रचंड रोगराई निर्माण होते, अस्वच्छता असते. तो एक प्रश्न आहे. तिथे सुद्धा पार्किंग इलिगल पार्किंग होत असते आणि ती इलिगल पार्किंग रस्त्याच्या कडेला लागून असल्यामुळे तिथेही लोकांना बराच त्रास होतो. बसस्टॉप जर असेल बंदराच्या भिंतीजवळ तर लोक अक्षरशः हायवेच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे सर्व्हिस रोड पर्यंत तिथे लोक उभे राहतात. तिथे बरेचसे ऍक्सिडेंट सुद्धा त्याच्यामुळे झालेले आहेत. बरोबर. तो सुद्धा तिथे महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता पुन्हा आपण जर आरेमध्ये गेलो तर आरेमध्ये माझी सगळ्यात प्रायोरिटी जी असेल ते म्हणजे आरोग्य. तिथल्या लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे हे माझं प्राथमिक हे असेल आणि मी पुढच्या 100 दिवसात मी ते पहिल्या त्या गोष्टीला हात घालेन. दुसरी माझी प्रायोरिटी असेल तिथल्या शाळांचा दर्जा उंचावणे. शाळा आहेत पण त्याचा दर्जा उंचावणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि आरेच्या लोकांसाठी दळणवळणाची सुविधा चांगल्या पद्धतीने तिथे करणे हे पण महत्वाचं आहे. आपल्या महानगरपालिकेचे म्हणजे बीएसटी जी आहे ही महानगरपालिकेच्याच अंडर येते. बसेसची संख्या वाढवू शकतो. आज आरेमधल्या लोकांना जर बाहेर यायचं असेल तर त्यांच्या स्वतःच्या वाहनाशिवाय किंवा बीएसटी शिवाय त्यांना दुसरं साधन नाही. आणि आपण जर तिथे बसेसची संख्या वाढवली, आज प्रत्येकाकडे काही म्हणजे वाहन नाही. बरोबर. तिथे बरेचसे लोक चालत फिरतात. बरोबर. तिथे आपण नाही म्हटलं तरी आरे हा जंगल असलेला भाग आहे, फॉरेस्ट एरिया आहे आणि तिथे मग रात्रीचं उशिरा जाणं किंवा मग तिथे आपण बघतो बऱ्याच वेळेला बिबट्या वगैरे हल्ले करतात. अशा वेळेला जर तिथे बीएसटी जर घराघरापर्यंत पोहोचत असेल आणि त्याची जर फ्रिक्वेन्सी आपण वाढवली तर ते पण फार चांगलं राहील. जागोजागी दिव्यांची व्यवस्था करणे, शाळा मी म्हटलं मगाशी, आरोग्य आणि महत्वाचा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे आरेमधल्या लोकांच्या पाण्याची व्यवस्था जी आहे तो पाण्याची समस्या त्याच्यावर काम करणे. आणि ह्या उपर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आरेच्या लोकांना सुद्धा रिडेव्हलपमेंटची गरज आहे आजच्या घडीला. बरोबर. आज तिथे वर्षानुवर्षे लोक राहत आहेत पण फॉरेस्ट असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट होत नाहीये. पण रॉयल पाम्स मध्ये जर बिल्डिंग असू शकतात तर मग बाकीच्या ठिकाणी तिथे का होऊ शकत हा कदाचित नगरसेवकाच्या अखत्यारीतला प्रश्न नसेल. पण तरी सुद्धा माझं म्हणणं एकच असेल की जर आरेमध्ये रॉयल पाम्स होऊ शकतं तर तिथे अजून एखादी कॉलनी जिथे आपल्या आरेतल्या पाड्यातल्या लोकांना आपण तिथे चांगल्या प्रकारची घरं देऊ शकतो, त्यांना चांगल्या सुविधा देऊ शकतो. जर आपण करायला यशस्वी झालो तर त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्या आरेतल्या लोकांच्या सॉल्व्ह होऊ शकतात. आपण थेट आता डॉक्टरांशी बोललो, म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन ते पूर्णपणे काम करणार आहेत सध्या. तर नक्कीच हे निवडून येतील अशी माझी अपेक्षा आहे आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत डॉक्टर साहेब. आणि असंच काम करत राहा आणि येत्या उद्याच्या दिवसात ह्यांचं चिन्ह डिक्लेअर होणार आहे. तर हे चिन्ह आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवू आणि तुमचं मत हे सामान्य जनतेलाच असलं पाहिजे. सामान्य जनता म्हणजे डॉक्टर हेमंत नाना ठाकूर.